कीर्ती वाढवणारी ही मुलगी आहे, पतीला सुख देणारी आहे, महापतिव्रता तिचं लक्षण, सर्वांना आनंद देणारी आहे। हिच्या हस्तरेषा पाहून शुभ सूचक आहेत महाराज, आणि एक रेषा तर फार मोठी विलक्षण आहे। त्यामुळे हिला जो पती मिळणार आहे तो पती योगी असेल, तो पती दिगंबर असेल। नारदांनी सांगायला सुरुवात केली, कोणाचं? हिचा पती वैरागी असेल, वैरागी असेल। असं ऐकल्याबरोबर मैना राणीला महाराज एवढं दुःख झालं, मैना राणी दुःखी झाली महाराज। नारद महर्षी भविष्य सांगायला लागलेले आहे, हिचा पती गुणरहित असेल, निष्काम असेल, हिचा पती जो आहे ना, हिच्या पतीला माता पिता नसतील, सगळं सांगायला सुरुवात केली नारद महर्षींनी। हिचा पती अमंगल वेशधारी आहे, दिगंबर आहे। आता तर मैना राणीला एवढं दुःख झालं महाराज, एवढं दुःख झालं, मैना राणी विलाप करायला लागलेली आहे। हे ऐकून हिमालय, मैना राणी दोघेही दुःख झाले महाराज। पण नारदांनी सांगितलं तसं दुःखी होण्याचं काही कारण नाही। मैना राणी प्रत्यक्षात भगवती माता ही असल्यामुळं हे जे पती जे आहेत ना, त्यांचं नाव तुम्हाला सांगितल्यानंतर आनंद वाटेल। ऐका, हिच्या पतीचं नाव प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा स्वरूप असलेले शंकर भगवान यांच्या या अर्धांगिनी आहे। मग मात्र हिमालय राजाला अत्यंत आनंद झाला महाराज, पण मैना राणीला आनंद झाला नाही। मैना राणी सतत दुःखी आहे, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, आणि चिंता ही आईलाच असते महाराज। आई वडिलांना चिंता असते आपल्या मुलीची, या मुलीचं कसं होईल, या मुलीला कोणता वर भेटेल, तो वर कसा असेल, काय नाही, त्यांची वागणूक चांगली आहे की नाही, तिचे सासू सासरे कसे असतील, चांगले असतील का वाईट असतील, ही नेहमी काळजी कोणाला वाटत असते बोला? आईला वाटत असते। आईचं हृदय आहे। आणि मग नारद महर्षी